माझ्या जीवाला त्रास द्यायला मजा येते ना तुला? उगाच बोलतेस तू काहीतरी. तुझा काही निर्णय वगैरे झालेला नाहीये. त्या कुत्र्याला हाड दाखवतात ना, सही तसं तू मला लग्नाचं स्वप्न दाखवतेस. ठीक आहे, काय करायचं ना ते बघतो मी. बाजूला हो. विक्रम, सई बाजूला हो ग. विक्रम मी काय म्हणतोय, बाजूला हो. सई, माझा हात धरलास? हे काय करतेस तू? हा सई, काय काय झालंय काय तुला? सई, म्हणजे तू खरं बोलत होतीस? सई, तू खरोखर प्रेमात पडलीयस माझ्या? सई, कदाचित ना असं असेल की तुला ते जाणवत नसेल, तुला कळत नसेल. हे ना असंच आहे ना, असंच आहे ना सई, है ना? विक्रम, हे बघ, मला प्रेमाचं नाही माहीत, पण तुझ्याशी लग्न करण्याचा निर्णय माझा पक्का आहे. आणि हे मी खोटं नाही बोलत आहे, खरं सांगतेय. सई सई सई, मी काय सांगू सई तुला? मी ना आनंदाने वेडा होणार आहे. सई सई, तू कायमची माझी होणार आहेस. देवांश जागीरदारची सई आता विक्रमची होणार आहे. सई, मग आपण आहे ना माझी एक अट आहे. अजून पण अट आहेच का? तेच म्हटलं की हे सगळं इतकं सोपं कसं काय झालं? सांग सई, काय अट आहे तुझी? अगं, दागिने, पैठणी, मोठा बंगला, काय हवंय तुला बिंदास सांग तू. अगं सई, तू म्हणशील ना तर ना मी बँक पण लुटीन सई, काही प्रॉब्लेम नाहीये मला. तू सांग फक्त. माझी अट अशी आहे की इथून पुढे तुझ्यामुळे देवांशना आणि माझ्या घरच्यांना त्रास होता कामा नये. सई ग सई, आपल्या दोघांमध्ये एवढा रोमॅन्टिक क्षण चालू आहे आणि त्यातही तू मध्ये देवांशला घुसवलंस. मित्र, मी खरं तेच बोलते. देवांशच्या केसाला धक्का लागलेलाही मला चालणार नाही. वा सई वा. नाही म्हणजे तुझ्या कॉन्फिडन्सची पण दाद द्यायला पाहिजे. नाही म्हणजे सध्या तू ना कुठलीही अट घालायच्या परिस्थितीत नाही आहेस. कारण तुझी सगळी बटणं ही माझ्या हातात आहेत. पण ठीक आहे, चल, आता तू माझीच होणार आहेस ना, मग सोडलं देवांची. अगं सई, ज्या क्षणी आपलं लग्न होईल मी तुझ्या घरच्यांना सोडून देईन आणि मग सई आपण कुठेतरी लांब निघून जाऊ. खुश? हा, खुश ना? काय अगं, मग हसून बोल की. अगं, लग्न आहे माझं, आय मीन आपलं, हो ना? चला चला चला, लग्नाची खूप सारी तयारी करायची आहे. होणाऱ्या बायकोची सगळी हौसमौस पूर्ण करायची आहे, हो की नाही? चल, मी येतो. सगळी तयारी करायची आता. ओके, येतो मी. खूप तयारी करायची आहे लग्नाची.
देवी आई, तुझ्या भरोशावर खूप मोठा डाव खेळायला घेतलाय. प्लीज माझ्या देवांशच्या पाठीशी राहा. हे काय करून बसले मी? मगाशी लग्न करायचं असं म्हणून बसले खरं, पण आता भीती वाटायला लागली. काही चूक तर नाही ना केली? पण मी काही बोलले नसते तर विक्रमने देवांशला बघितलं असतं. आणि मी फक्त याच आशेवर आहे ना की देवांश लवकरात लवकर माझ्यापर्यंत पोहोचतील. पण तसं नाही झालं तर मी कुठे हे त्यांना माहितीही नाहीये. मी त्यांना संपर्क पण करू शकत नाहीये. भाऊ, इकडे या ना. कशी चालू आहे तयारी उत्सवाची? छान चालू आहे. अरे वा. काही मदत लागली तर मला कळवा, मी करेन मदत. हो नक्की, चालेल की. याला विक्रमबद्दल खरं सांगून टाकू का? नाही नको. ह्या अशा परिस्थितीत मला कोणावरच डोळे झाकून विश्वास ठेवता येणार नाहीये. एवढंच होतं? येऊ मी? नाही, म्हणजे एक काम होतं, आठवलं. ते माझी एक मैत्रीण आहे, ती देवीची खूप मोठी भक्त आहे. जर तुम्ही तिच्याकडे गेलात ना वर्गणी मागायला, तर ती खूप मोठी वर्गणी देईल तुम्हाला. हो का? हो. चालेल की मग. अजून कोणाचा हात लागला तर आपला उत्सव अजून चांगला होईल की. बरं, कुठेच राहतात त्या? तिचा पत्ता लिहून देते ना तुम्हाला. पेन देता का जरा? हां, आणि ते द्या ना. हे घ्या. हा पत्ता आहे. आणि लवकर जा बरं का, उशीर करू नका. काय थोड्या वेळाने ती गावी जाणार आहे. उगाच तुमची चुकामुक नको व्हायला. वेळेत गेला तर तुम्हाला वर्गणी मिळेल. आणि तिला आठवणीने सांगा की मी पाठवलंय म्हणून. हां, माझं नाव सांगा, सई. हां, लगेच जातो आत्ता. काळजी करू. चला. देवी आई, आता तोच मला मदत करू शकते. तर माझा हा निरोप माझ्या देवांशपर्यंत पोहोचव आता. बापरे दादा, मला खरंच अजूनही बिलीव्ह नाही होते की आपल्या घरात कॅमेरे लावले होते. डोंट वरी, त्याचा बंदोबस्त केलाय मी. पण मला ना एक गोष्ट कळत नाहीये, हे सगळं नक्की कोणी केलंय? आय मीन सी, जर या सगळ्यात खरंच विक्रम इन्व्हॉल्व आहे तर तो तिन्ही घरात घुसला, त्यानं कोणाच्याच न कळत कॅमेरेज लावले, कोणाला काहीच कळलं नाही. इम्पॉसिबल नाही वाटत आहे जरा? मला ना वेगळाच डाऊट येतो. इफ आपल्या घरचं कोणी यात इन्व्हॉल्व असेल तर? म्हणजे कोणीतरी कशाला? आय मीन अंजलीच. पण ती का करेल? आय मीन तिला जे हवं होतं ते मिळालंय ना तिला. सी आणि मी घरातून निघाले आणि तिला तिची मनमानी पण करता येते. मग ती का करेल असं सगळं? मला असं वाटतंय आपण काहीतरी मिस करतोय रिया. मला ना आता खरंच टॉलरेट होत नाही. आपण आत्ताच्या आत्ता जाऊ आणि तिला कन्फ्रंट करतो. चल. ए बाबा, काम डाऊन, शांत हो. हे असा पॅनिक होऊन नाही चालणार आहे. शांत हो. आणि काय म्हणणार आहोत आपण तिच्या पुढे जाऊन? आपल्याकडे काही पुरावे आहे तिच्या विरोधात? नाही ना.
आणि चल चल फॉर अ मुमेंट आपण कन्सिडर करू की आहे अंजली या सगळ्या तिला, पण स्टिल आपण असं जाऊन नाही बोलू शकत तिला, बिकॉज ती आणखी सावध होईल नंतर, राईट? पण मग काय करणार आहोत आपण? मला पण नाही माहिती. वा वा वा, बघितलं ना काय सुंदर नवरी आहे माझी. हा अहो, तिच्या कॉम्प्लेक्शनला सूट होईल ना असाच रंग दाखवा आणि असे कपडे डिझाईन करा ना, असे कपडे डिझाईन करा की असं वाटलं पाहिजे की स्वर्गातून एखादी अप्सराच जमिनीवर अवतरली आहे. कळलं काय? हा हो हो, नुसतं हो काय म्हणताय, मी जे सांगितलं ते लिहून घ्या. ओढणी, हा ओढणी सई, हे बघ. हे बघ बरं सई, है ना? विक्रम, काय करतोयस हे? म्हणजे हे सगळं करणं गरजेचं आहे का? अर्थात सई, अगं आपलं लग्न आहे आणि मला ना त्याची प्रत्येक हाऊसमौस पूर्ण करायची आहे. काय? हो, पण मला हे असं एवढं महागाचं नाही आवडत. काहीतरी साधं सुद्धा बघ ना. सई यार, तू ना प्लीज आता मूड ऑफ नको करूस माझा. आय मीन सई, कसं आहे ना की तुझं दुसरं लग्न आहे ग, पण माझं पहिलंच आहे ना. आणि मला सई माझी नवरी केसांपासून ते नखापर्यंत एकदम नटलेली हवी आहे. हा हो की नाही? कळलं? कळतंय का? हा हो. आले शाणे का माझी सई. हा अहो, तुम्ही काय बघताय? जरा चांगले सॅम्पल्स काढा ना. तुम्ही जे सांगितलं होतं ते मी घेऊन आलोय आणि आता जर का अजून हवेत तर ते थोडा हाय रेंजचे आहेत. मग तुम्हाला काय मी गरीब वाटलो का? अहो आणायचं ना, काय तुम्ही पण नाही, वेळ पण नाहीये. सही एक काम कर, हे यातनंच एखादं फायनल कर. हे काम कर, एखादं ट्राय करून बघ जा. एक ना आयडिया आहे माझ्याकडे. आपण जर या सीसीटीव्ही कंपनीला डिरेक्ट कॉन्टॅक्ट केला तर, नाही म्हणजे आपल्याला ते काहीतरी इन्फॉर्मेशन देतील ना, लाईक हे सीसीटीव्ही कोणाच्या नावावर रजिस्टर्ड आहे आणि जर त्या व्यक्तीचं नाव किंवा तो नंबर जरी आपल्याला कळाला तर हे सगळं फुटेज नक्की कोण बघतंय ते लोकेशन पण आपल्याला ट्रेस करता येईल, राईट? ग्रेट आयडिया आहे दादा. हां, पण आपण कंपनी कशी शोधणार? अरे यार एक मिनिट. हा सी, माझ्याकडे फोटो आहे या सीसीटीव्हीचा. हे बघ, हे नाव आहे या कंपनीचं. ग्रेट. मी ना ह्यांचा कस्टमर सर्व्हिसचा नंबर मिळतो का ते चेक कर. हा हा, तू इंटरनेटवर बघ. दादा, हवा नंबर मिळाला. ओके, वेट मी डायल करतो. फोन उचला देवांश. हॅलो, गुड मॉर्निंग. हाऊ मे आय हेल्प यू? हॅलो, हाय, मी जहागीरदार बोलतोय. येस सर. बोला सर. ॲक्च्युली ना आम्ही तुमच्या कंपनीचे सीसीटीव्हीज आमच्या घरी लावले आहेत, पण जरा प्रॉब्लेम झालाय. काय प्रॉब्लेम झालाय सर, कळू शकेल का? ते बिघडलेत.
हा रेकॉर्डिंग होत नाहीये. ओके, मग कंपनीकडून रिपेअर किंवा एक्सचेंज होऊ शकतो. तुम्हाला तसं एक ॲप्लिकेशन द्यावं लागेल. सर, तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर हाच आहे का? म्हणजे म्हणजे तुम्हाला जो डिजिटल इनव्हॉइस मिळाला असेल ना, तो याच नंबरवर मिळाला असेल ना? नाही हो, नाही. मग जो मोबाईल नंबर वापरून तुम्ही कॅमेरा परचेस केलाय ना, सर त्याच नंबरवरून तुम्हाला ॲप्लिकेशन करता येईल. मग कंपनीचा माणूस तुमच्याकडे पाठवता येईल. ओके, मग एक मला सांगा, कुठला नंबर वापरून त्यांनी हे परचेस केले CCTV कॅमेरा, म्हणजे कुठला नंबर रजिस्टर्ड आहे हे जरा सांगू शकाल का तुम्ही मला? नाही सर, तुमचा हा नंबर आमच्या सिस्टीममध्ये दिसणारच नाही. बघा ना प्लीज, जरा काही होत असेल तर सर प्लीज रिक्वेस्ट करतो. रिअली सॉरी सर, पण रजिस्टर मोबाईल नंबर नसेल तर मी फार काही करू शकत नाही. पण हो, त्या कॅमेरावर एक बुकिंग नंबर असेल, तो सांगू शकाल? हो फोटो हो, एक सेकंड. हा, हे बघा, लिहून घ्या. कुठे बिझी येथे फोन उचला ना देवांश, कोणाशी बोलताय एवढा वेळ? हा, ओके, येस. हो सर, कॅमेऱ्याची ऑर्डर जहागीरदार इंडस्ट्रीमधूनच केली गेली होती. तुम्ही ऑफिसचे रेकॉर्ड चेक केले तर कदाचित तुम्हाला काही डिटेल्स मिळू शकतील. तर यापेक्षा मला जास्त काही सांगता येणार नाही सर. ओके, थँक्यू सो मच. ओके, यू आर वेलकम सर. सई, अगं ट्रायल केलीस का? हा बाबा, एक मिनिट. एवढा वेळ का लागतोय सई? अगं लवकर सई, मला बघायचंय तुला. मी आत येऊ का? नाही नको, मी येते. फोन तरी करा. अगं सई, तू ट्राय करण्यासाठी आत गेली होतीस ना? हो, केलं मी ट्राय. व्यवस्थित बसतोय मला. अगं वेडी सई, तो तुला नीट होतोय, व्यवस्थित होतोय ते बघण्यासाठी आत नव्हतं पाठवलं. मला तुला नवरीच्या कपड्यात पाहायचं होतं सई. आणि मी बघण्याच्या आधीच सई तू कपडे बदललेस. काय ग तू? अरे ते काय सई? मी तुला नवरीच्या वेशात बघू नये अशी इच्छा आहे का तुझी? तसं नाही काही. मग कसं सई? ते हां, मला असं म्हणायचं की आता मला सांग, तू मला हे असं नवरीच्या वेशात बघशील तर त्या दिवसाला काही वेगळेपण राहणार नाही ना. लग्नाच्या दिवशी सरप्राईज द्यायचं होतं मला तुला, म्हणून मी नाही आले समोर. अच्छा, असा विचार केलास का तू सई? नाही, बरोबर आहे सई, करेक्ट आहे. आपल्या आयुष्यातला एवढा मोठा दिवस सई, आणि त्याचं असं वेगळे पण निघून गेलं असतं ना, मजाच निघून गेली असती. नाही. बरं झालं मी तुला नवरीच्या वेशात नाही पाहिलं, ते अगदी बरं झालं, योग्य झालं. हां बरं दादा, तुम्ही एक काम करा, मला ना तुमचं कॅटलॉग पाठवून द्या, त्यातनं मी डिसाईड करतो काय. ठीक आहे? ऍड्रेस तर हाच आहे, पण इकडे कोणच दिसत नाहीये. अरे गणू, तू? साहेब तुम्ही इकडे? अरे माझ्याच दारासमोर उभे आहेस तू आणि मलाच विचारतोयस मी इकडे. हे तुमचं घर आहे? हा मग?
साहेब बघितलं दुनिया किती छोटी आहे. तुम्हाला आठवतंय का तुम्ही मला एक दिवस पैसे दिले होते? तू चांगलंच आठवतं. तुला पैसे दिले आणि तू घरी निघून गेलास आणि नंतर माझी नोकरी गेली. ते कळलं साहेब, पण माफ करा साहेब. अहो तुम्ही त्या दिवशी पैसे दिले, मी आतातलं काम सोडून अगोदर शाळेत फी भरायला गेलो साहेब. तिथे शाळेत फी भरली आणि तुमच्यामुळे माझ्या पोराची शाळा वाचली साहेब. चांगलं आहे, गुड. ॲटलिस्ट तेवढं तरी चांगलं झालं. कसलं गुड साहेब, माझ्यामुळे तुमची नोकरी गेली. अहो तुमचे पैसे द्यायचे म्हणून सारखं मनाला टोचत होतं बघा. एक मिनिट, तू मला शोधत शोधत इथपर्यंत आलायस का पैसे द्यायला? नाही नाही, अहो मला तर माहिती नव्हतं तुम्ही मला इथं भेटाल म्हणून. बरं साहेब, आता आलोच आहे, तर हे पैसे घेऊन टाका. साहेब पैसे मी कसे घेऊ बाबा? अहो साहेब, माझ्या डोक्यावरचं कर्ज कमी होईल. अरे पण मी ते माझ्या खिशातनं नव्हते दिले तुला पैसे. तू एक काम कर, हे पैसे त्या मुकादमला जाऊन दे. ऍटलिस्ट त्याला विश्वास बसेल, या जगात अजूनही खरी माणसं आहेत. ठीक आहे साहेब. तसे त्यांनी माझ्यामुळे तुम्हाला नोकरीवरनं काढलंय ना, त्या मेल्याच्या तोंडावरती फेकूनच मारतो पैसे साहेब. अहो काय करताय? मला तुम्हाला काही सूचना द्यायच्या आहेत अजून. लिहून घ्या. हे बघा, हे कपडे तर छान आहेत, पण त्याचा घेर छोटा आहे. त्याचा घेर असा थोडा मोठा ठेवा, असं मस्त वाटेल, छान. हा, आणि त्यानंतर ना त्यावर एक फुलं लावा. काही फुलं सारख्या रंगाची, पण खूप छान दिसते. आणि त्याचा गळा आहे ना, तो डीप नका ठेव, कळलं ना? अहो माझी नवरी, अहो ती सुशील आणि संस्कारी हो, तिला असला फालतू काही आवडत नाही. हां, आणि ब्लाऊज आहे ना, ब्लाऊज त्याच्या मागे जरा एम्ब्रॉयडरी करा, मस्त छान. आणि मागे लिहा सई विक्रम. नाही नाही नाही, विक्रमची सई असं लिहा. हां सर असं कसं लिहिणार? का? डिझायनर आहात ना, मग एम्ब्रॉयडरी कशी करता ते माहीत नाही? सर तसं नाहीये, म्हणजे ब्लाऊजची डिटेल खराब होईल ना, आणि ते नाव लिहिलेलं चीप वाटेल सर. तुम्हाला सल्ले विचारलेत ना? नाही ना? पैसे मिळत आहेत ना? मिळतात की नाही? मग कशाला नको ते फालतू बडबड करतायत? हां, वेळेवर द्या तो आणून, कळलं ना? सांगतो तेवढं करा. चला निघा. काय अहो निघा. काय माणूस आहे. अरे आवर लवकर यार. काय बावळट माणूस आहे सई. हा, सई अगं लाजतेस की काय? सई तू लाजतेस तेव्हा किती गोड दिसतेस ग सई. खरंच गोड सई.